नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला डाळ भात दाखवणार आहे। पितृ पक्षामध्ये आम्ही अगदी साध्या आणि सिंपलमध्ये डाळ भात तयार करत असतो। इथे मी पाऊण वाटी डाळ घेतली तुरीची आणि त्यात आता थोडी मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे, कारण की वरण त्याने छान चव लागते आणि घट्ट पण येतं। आणि ह्या वाटीत टाकून घेणार आहे आणि त्यात पाणी टाकून घ्यायचं आपल्याला। गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्यात आता मी एक पळी तूप घालून घेणार आहे आणि तूप तापल्यानंतर त्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचे। अगदी साधं वरण तयार करायचे, खूप छान लागतं हे। जेव्हा तुम्हाला तब्येत बरी नसेल त्यावेळेस या वरणाचं कढण करून तुम्ही पिलं ना तरी खूप छान लागतं। त्यात मी पाव चमचा हिंग घालणार आहे आणि छान असं परतून घ्यायचे। जिरं छान तळतळले हे बघा। आता त्यात 1 कप डाळीसाठी आपण 3 कप पाणी घालणार आहोत, म्हणजे डाळ छान शिजते। आणि आपण इथे डायरेक्ट फोडणी दिलेली आहे, झटपट अशी 5 मिनिटात होणारी डाळ। चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद वरूनच घालायची आहे, तेलात घालायची नाही। तेलात घातल्यामुळे तिचा रंग काळपट होतो। फोडणीला छान उकळ आलेली आहे, त्यात आता आपल्याला तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचे। पण डाळ लावून घेतली आहे तोपर्यंत आता भात करायला घेऊ। मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो अर्धा तास मी इथे भिजत घातलेला आहे। तर भात परफेक्ट होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर प्रमाणबद्ध पाणी, मीठ आणि तुपाचा वापर करायचा आहे। कुकरमध्ये न लावता कढईमध्येच भात लावून घेणार आहे आणि मी गॅसवर आता ही कढई ठेवून दिली आहे। तर आपल्याला भातासाठी आपण 1 कप तांदूळ घेतला आहे, त्यासाठी मी इथे 3 कप पाणी वापरणार आहे, कारण की वरण भातासोबत थोडा मऊ भातच छान लागतो। अति मोकळा भात चांगला लागत नाही, म्हणून मी इथे 3 कप पाणी वापरले। तुम्ही इथे 2 कप सुद्धा वापरू शकता। चमचा यात मीठ घालून घ्यायचे, त्यानंतर इथे थोडंसं तूप टाकून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा आणि छान उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यावरच तांदूळ टाकायचा आहे। छान उकळी आली आहे, त्यात आता आपण तांदूळ टाकून घेणार आहोत। तांदूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावर आता आपण झाकण झाकून देणार आहेत आणि 5 ते 7 मिनिटात हा भात छान तयार होईल। कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या आपण। आता डाळ बघूया कशी शिजली। बघू शकता खूप छान अशी डाळ शिजलेली आहे। हे बघा, चमचानेच मी तुम्हाला घोटून दाखवते। हे बघा, छान अशी डाळ शिजून झालेली आहे। पाणी 2 कप पाणी मोजून घेतले आणि ते छान गरम करून घेतलेले। आता ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला वरणात। छान डाळ मिक्स झालेली आहे आणि बघू शकता खूप छान शिजलेलं आहे वरण। तुम्ही यात घट्ट पातळ तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता। आणि 1 मिनिट आता आपल्याला ह्या वरणाला पुन्हा उकळी काढून घ्यायची। बघू शकता भातही तयार झालेला आहे। खूप छान असा भात तयार झालेला आहे। अगदी 5 ते 7 मिनिटं लागले आपल्याला भात करायला। हे बघा, छान असा वरण भात तयार झालेला आहे। बघू शकता। वरण भाताची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यावर मी साजूक तुपाची धार टाकली आहे। खूप छान लागतो। लहानांना, मोठ्यांना, वयस्कर माणसांसाठी वरण भात हा म्हणजे रोजच्या जेवणातला पदार्थ खूप छान लागतो। तर आजची रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक यू।